शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला हळूहळू सुसंस्कारित करत आहेत. मनाने काय करावं आणि काय करू नये या दोन्ही गोष्टी सांगतात. कारण कुठलीही एक गोष्ट जर आपण सांगितली आणि त्याच पद्धतीने वागायला आपण जर सांगितलं तर ती गोष्ट जास्त प्रभावी होत नाही. म्हणजे अमुक एक गोष्ट तुम्ही करा असं ज्यावेळेला आपण कोणाला सांगतो त्यावेळेला तिच्या विरोधात जर ती गोष्ट आपण त्यांना सांगितली तर ती त्यांना लवकर पटते. म्हणून कुठलीही गोष्ट सांगताना त्याच्या दोन बाजू ज्या वेळेला समोर ठेवल्या जातात त्यावेळेला चांगली बाजू जी आहे तिचं महत्त्व सहजतेने सर्वसामान्य माणसाला पटतं. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहू. मनाला सांगतायत की हे मना, काय असायला हवं आणि काय नसायला हवं तुझ्यामध्ये, तर तुझ्यामध्ये दुष्ट वासना असू नये. मना वासना दुष्ट कामा नये रे. दुष्ट वासना आणि सद्वासना असे वासनांचे दोन प्रकार आहेत. सद्वासना म्हणजे चांगल्या वासना की ज्या इच्छा, वासना या शब्दाचा अर्थ इच्छा असा होतो. सद्वासना म्हणजे चांगलं काम करण्याची इच्छा, चांगल्या गोष्टी करण्याच्या इच्छा. त्याविरुद्ध दुष्ट वासना म्हणजे वाईट इच्छा. वाईट इच्छा कुठल्या असतात तर दुसऱ्याला फसवणे, लुबाडणे, भ्रष्टाचार करणे, अनाचार करणे, अनीतीने वागणे, अधर्माने वागणे, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या दुष्ट वासना आहेत, दुष्ट इच्छा आहेत. आपल्याला कष्टाने जो पैसा मिळतो तो पुरत नाही म्हणून वेड्यावाकड्या मार्गाने कुठलंही भान न ठेवता पैसा मिळतोय ना, मग हरकत नाही, ते काम आपण करूया आणि त्याच्यातून आपल्या वासनांची, उपभोगांची आपण तृप्तता करूया. अशा पद्धतीने मनाने कधीही विचार करू नये. म्हणून ते म्हणतात मनाला की मना वासना दुष्ट कामा नये रे. दुष्ट वासना, दुष्ट कामना ह्या मना तुझ्यामध्ये तू कधीही ठेवू नकोस, आणू नकोस. पुढे म्हणतायत, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. की आपली बुद्धी जी आहे ती कायम कशी असावी, शुद्ध असावी, स्वच्छ असावी, चांगला विचार करणारी असावी. पापबुद्धी नको म्हणजे पाप करायला प्रवृत्त करणारी बुद्धी आपली नको. माणूस पाप का करतो? सत्ता मिळवण्याकरता, पैसा मिळवण्याकरता, वेगवेगळ्या उपभोगांची पूर्तता करण्याकरता, अधिकार मिळवण्याकरता, प्रसिद्धी मिळवण्याकरता, ह्या सगळ्या गोष्टींकरता माणूस पापाचरण करतो. आपल्याला महाभारताचं उदाहरण माहिती आहे. दुर्योधनाने सातत्याने पांडवांवरती जो अन्याय केला तो कशासाठी केला? राज्य मिळवण्याकरता. खरं तर त्या राज्याचे दोन भाग करण्यात आले होते. एक भाग पांडवांना देण्यात आला होता आणि दुसरा भाग जो आहे तो कौरवांसाठी ठेवण्यात आला होता. परंतु दुर्योधनाचं त्याच्यामध्ये समाधान होईना. सगळं राज्य जे आहे ते माझंच असलं पाहिजे, सगळ्याचा मी अधिकारी असला पाहिजे, मी राजा म्हणून सगळ्यांनी मला मान्य केलं पाहिजे, ही जी त्याची आत्यंतिक महत्त्वाकांक्षा होती, त्या महत्त्वाकांक्षेमुळे झालं असं की त्याची जी बुद्धी आहे ती फिरली आणि पापबुद्धीने तो वागायला लागला.
जे पांडव त्याचे खरं तर बंधू आहेत, त्यांच्याशी अत्यंतिक वाईट असं तो वागला. जीव घेणे प्रकार त्यांनी केले आणि एक एक करत सगळी पापं तो करायला लागला. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या जीवनाचा अवेळी नाश झाला. न त्याला राज्याचं सुख उपभोगता आलं, न कुठला आनंद घेता आला. अगदी पांडव ज्या वेळेला वनवासात गेले त्याही वेळेला तो अस्वस्थ असायचा. म्हणजे ज्या वेळेला आपण पापबुद्धीने कुठलंही कर्म करतो, उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्या मनाला शांतता मिळत नाही. आपल्याला माहिती आहे की अगदी सगळ्या दुनियेपासून लपून जरी आपण पापाचरण केलं तरीसुद्धा आपलं मन जे आहे ते कुठेतरी आपल्याला खात असतं, डिवचत असतं. मन स्वस्थ नसतं, मन शांत होत नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्याला समजवत आहेत की हे मना काय पाहिजे तर कायम सद्बुद्धी असावी. मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो. हे मना तू कधीही नीती सोडू नकोस, नीती नियम सोडून वागू नकोस. या नीतीमुळे तुझं जीवन सुरक्षित आहे, जीवनामध्ये स्वस्थता आहे, जीवनामध्ये आनंद आहे. आणि म्हणून नीती नियम कधीही सोडू नये. स्वैराचाराने माणसाने कधीही वागू नये. अगदी छोट्या गोष्टीमध्ये जरी आपण नीती नियम सोडले तरी त्या ठिकाणी फार मोठं दुःख किंवा दोष जो आहे तो आपल्याला पत्करावा लागतो, स्वीकारावा लागतो. लहान मुलांवरती आपण संस्कार का करतो? मुलांना स्वैर का ठेवत नाही? कारण जर मुलांना स्वैर ठेवलं तर त्यांचं जीवन नीट घडत नाही. अगदी मुलगा एकदा जरी खोटा बोलला हे आपल्या लक्षात आलं तरी तिथल्या तिथे आपण त्याला समज देतो. कारण एकदा सूट दिली की तो वारंवार खोटं बोलायला लागतो आणि नंतर खोटं बोलण्याची सवय त्याला होऊन जाते. तो त्याचा सहज स्वभाव व्हायला लागतो. या खोटे बोलण्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अनेक वेळेला तो अडचणीत येऊ शकतो. हे आपल्याला कळतं, त्याला कळत नाही. आणि म्हणून चांगला संस्कार हा पहिल्यापासून आपल्याकडे केला जातो किंवा त्याचा आग्रह धरला जातो. म्हणून समर्थ रामदास म्हणतात की हे मना सर्वथा काय कर तर नीती सोडू नको, नियम सोडून वागू नको. आपण मानवी जीवन जगतो आहोत. हे जगत असताना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण जगतो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम आपल्याला पाळावे लागतात. आणि ते जर आपण पाळत गेलो तर आपलं जीवन सुखी होतं. म्हणून कधीही नीती नियम माणसाने सोडू नये. पुढे ते असं म्हणतात, मना अंतरी सार विचार राहो, की मना अंतरी हे मना तुझ्या अंतरामध्ये, मनामध्ये सातत्याने सार विचार, चांगलेच विचार राहो. वाईट विचारांना तू थारा देऊ नयेस, कधीही नाही. कितीही वाईट गोष्ट घडली तरी त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल असा भाव आपण मनामध्ये ठेवावा. अमक्यानी माझं नुकसान केलं आहे, तमक्यानी माझं नुकसान केलं आहे, तर त्या नुकसानाची भरपाई आपल्याला कशी करून घेता येईल हे आपण पाहावं. पण त्या व्यक्तीविषयी वाईट विचार आपल्या मनामध्ये ठेवू नये. म्हणजेच काय तर दुसऱ्याविषयी द्वेष, मत्सर, स्पर्धा ह्या गोष्टी आपण ठेवू नये. आपल्या मनामध्ये आपण सारासार विचार करून आपण जीवन जगावं. ह्या जर गोष्टी आपण केल्या तर आपल्याला मनाला स्वास्थ्य मिळतं. म्हणून या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला हेच सुचवतात की दुष्ट वासना मनामध्ये आपण ठेवू नये, नीती नियम कधीही सोडू नयेत, पापबुद्धीने आपण वागू नये आणि सारासार विवेक, सारासार विचार सातत्याने आपल्यामध्ये ठेवावा. नीट विचार करावा. उगी भावनेच्या भरामध्ये आपण कुठेही वाहवत जाऊ नये. भावनेच्या भरामध्ये आपण वाहवत गेलो की अनेक चुका आपल्या हातून होतात आणि हवे असलेल्या गोष्टी आपल्याला साध्य होत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज या ठिकाणी थांबूया. उद्या पुढचा भाग आपण घेऊया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.